श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात उस्मानाबाद जिल्ह्याचं वार्तापत्र. उस्मानाबाद जिल्ह्यात 621 ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेची गुढी. जिल्ह्यातल्या 5 नगरपालिकांसह लोहारा तालुका 100% निर्मल आणि 97व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण. या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देविदास पाठक यांनी दिलेली ही माहिती. उस्मानाबाद जिल्ह्यात 621 ग्रामपंचायतींमध्ये यंदा स्वच्छतेची गुढी उभारण्यात आली. विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांच्या निर्देशानुसार मराठवाडा विभाग उघड्यावर शौचास जाण्यापासून पूर्णपणे मुक्त करण्याच्या अभियानाला उस्मानाबाद जिल्ह्यातून प्रारंभ झाला. गुढीपाडव्याला स्वच्छतेची गुढी उभारून प्रत्येक कुटुंबानं वैयक्तिक शौचालय उभारून नियमित वापर करण्याचा संदेश देण्यात आला. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लोहारा तालुक्यात सर्व 44 ग्रामपंचायती उघड्यावर शौचास जाण्यापासून 100% मुक्त झाल्या आहेत. त्यामुळे लोहारा तालुका जिल्ह्यातला पहिला निर्मल तालुका ठरला आहे. जिल्ह्यातल्या तुळजापूर, भूम, परंडा, उमरगा आणि मुरुम या 5 नगरपालिकाही उघड्यावर शौचास जाण्यापासून 100% मुक्त झाल्या आहेत. वैयक्तिक शौचालयासाठी अनुदान उचलूनही शौचालय बांधकाम न करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती स्वच्छ महाराष्ट्र मिशनच्या उपसंचालक स्मिता झगडे यांनी दिली. उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेताजी पाटील तर उपाध्यक्षपदी अर्चना पाटील यांची बहुमतानं निवड झाली. शिवसेना आणि काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांचा त्यांनी पराभव केला. या निवड प्रक्रियेत भाजपचे 4 तर शिवसेनेचे 2 सदस्य गैरहजर राहिले. विषय समित्यांच्या सभापतीपदांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व राहिलं. भाजपला 2 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 1 सभापतीपद मिळवता आलं. 97व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं नाट्य परिषदेचे अध्यक्ष अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते उस्मानाबाद इथं अनावरण करण्यात आलं. जोशी यांनी यावेळी नाट्य संमेलनाच्या तयारीचा आढावा घेतला. स्वागताध्यक्ष आमदार सुजितसिंह ठाकूर यावेळी उपस्थित होते. येत्या 21, 22 आणि 23 एप्रिल रोजी होणाऱ्या या नाट्य संमेलनापूर्वी 5 दिवस नाट्य महोत्सव होणार असल्याची माहिती संमेलनाचे कार्यवाह दीपक करंजीकर यांनी दिली. 5 गाजलेली व्यावसायिक नाटकं यात सादर होणार आहेत. शेतकरी कर्जमाफीसाठी निघालेली चांदा ते बांदा शेतकरी संघर्ष यात्रेची उस्मानाबाद इथे जाहीर सभा झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, पतंगराव कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार, समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीचा यावेळी पुनरुच्चार करण्यात आला. जिल्ह्यात गेल्या महिन्यात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सुमारे 6,772 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं. यामध्ये ज्वारी, गहू, हरभरा या धान्य पिकांसह द्राक्ष, आंबा, टरबूज तसंच भाजीपाला पिकाचा समावेश आहे. परंडा इथल्या कल्याण सागर माध्यमिक विद्यालयाला राज्यातली पहिली हरित सेना शाळा हा दर्जा मिळाला आहे. या शाळेचे 327 विद्यार्थी आणि 9 शिक्षकांनी हरित सेनेची नोंदणी करून पर्यावरण संवर्धन कार्यात सहभाग नोंदवला. उस्मानाबाद इथले प्राचार्य वेदकुमार वेदालंकार यांना राज्य हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. 3 संगीत नाटकांच्या हिंदी अनुवादासाठी त्यांना राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. प्राचार्य वेदालंकार यांनी तुकाराम महाराजांच्या 500 अभंगांसह 25हून अधिक मराठी कादंबऱ्या तसंच महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा हिंदीत अनुवाद केला आहे. लाभार्थ्यांना नियमित धान्य न दिल्याच्या तक्रारीवरून उस्मानाबाद शहरातल्या 5 स्वस्त धान्य दुकानदारांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीत मदत करण्यासाठी सुरू केलेल्या 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो दराने तांदूळ वितरित करण्याच्या योजनेचा लाभार्थ्यांनी ही तक्रार केली होती. जिल्ह्यात या वर्षीसुद्धा ही योजना सुरू असून लाभार्थ्यांपर्यंत धान्य नियमित पोहोचवण्यासाठी यंत्रणेवर लक्ष ठेवलं जात आहे. जागतिक महिला दिन जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. गेल्या आठवड्यात राबवलेल्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेलाही जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. आताच आपण उस्मानाबाद जिल्ह्याचं वार्तापत्र ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते देविदास पाठक. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.